चला आज बनवूयात मस्त असं झणझणीत ग्रेव्हीदार चिकन आणि ते सुद्धा बटाटा घातलेलं. आणि असं झणझणीत चिकन बघितलं ना की तोंडाला पाणी सुटतं. आहा हा एकच नंबर. आणि सोबत मस्त अशी तांदळाची भाकरी आहे ना भारी. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करू. तर इकडे त्याच्यासाठी मी आणलेलं आहे चिकन आणि एक बटाटा घेतलेला आहे. आता बटाटा सगळ्यांनाच आवडेल असं नाही, ज्यांना आवडतं त्यांनी घाला, नाही घातलं तरी चालतो. तर इकडे मस्त असं 1-2 पाण्यामध्ये स्वच्छ असं चिकन आपल्याला धुवून घ्यायचं आहे. मी इकडे बटाटा 4 फोडी केलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीकही चिरू शकता. इकडे चिकन आपलं झालेलं आहे मस्त धुवून रेडी. तर इकडे गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, लसूण, कांदा टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि कांदा इकडे लाल होईपर्यंत आपण चमच्याने हलवत राहायचं आहे. नाहीतर काय होतं, कांदा एका जागी राहिला ना की करपत जातो. तर इकडे कांदा लसूण आपला मस्त लाल होत चाललेला आहे. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करणार आहोत. तर इकडे मी हळद, मीठ, गरम मसाला, तिखट मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडासा चिकन मसाला घेतलेला आहे. आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्येच आपण वाटण टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा मस्त असं मिक्स करून घेणार आहोत. आणि थोडं मिक्स करून झालं की यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. तर इकडे मी गरम पाणी केलेलं आहे, तेच पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे. आता पाणी टाकल्यामुळं काय होतं, तर जो आपला मसाला असतो तो करपत नाही आणि व्यवस्थित शिजलाही जातो आणि तरी छान येते. आणि इकडे बघा मस्त अशी तर्री आलेली आहे आणि मसाल्यांचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे. आणि आता या स्टेजला आपण जे चिकन धुवून ठेवलं होतं ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत. तर आपण यामध्ये बटाटासुद्धा घातलेला आहे आणि चिकन आणि बटाटा आपण सोबतच घालणार आहोत. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि काहींना जर बटाटा आवडत नसेल तर यामध्ये सुरणसुद्धा छान लागतो. तर तुम्ही सुरण टाकला तरी चालतो किंवा बटाटा किंवा सुरण नाही टाकला तरीही चालेल. चला तर इकडे चिकन आणि ग्रेव्ही छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि हे आपल्याला ना झाकण ठेवून वाफवून द्यायचं आहे. तर इकडे मी 5 मिनटं वाफ काढलेली आहे आणि इकडे मस्त चिकनला पाणी सुटलेलं आहे. आणि आता आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून झालं की जे गरम करून ठेवलेलं पाणी आहे ते आपण याच्यामध्ये घालून चिकन आपण शिजायला ठेवणार आहोत. आणि चिकन शिजायला जास्त काही वेळ लागत नाही, अगदी अर्ध्या तासामध्ये चिकन आपलं शिजून रेडी होतं. तर इकडे छानशी आपली चिकन आणि बटाट्याची ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आणि तुम्हीसुद्धा आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हां, फेसबुक पेजवर जर बघत असाल तर पेजला फॉलो जरूर करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.